नागपूर मध्यवर्ती कारागृहातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका कैद्याने कारागृहातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार 15 जुलै रोजी घडली। या घटनेने कारागृहातील सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। 15 जुलै रोजी सकाळी 8 ते 8:30 वाजताच्या सुमारास नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील छोटी गोल परिसरात एका कैद्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे। कैदी क्रमांक C8879 तुळशीराम लाकूड शेंडे वय 54 वर्ष, राहणार पवनी रामपुरी, जिल्हा गोंदिया असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे। माहिती मिळताच सेंट्रल जेलमधील घटनास्थळी पोलीस अधिकारी पोहोचले। तपासणी केल्यास तर रंगकाम विभागाच्या एका खिडकीला, जिथे कोणाचीही सहज नजर जाणार नाही अशा ठिकाणी तुळशीरामने आपल्या अंडरवेअरच्या इलेस्टिक सदृश्य दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले आहे। मृत तुळशीराम लाकूड शेंडे त्याच्यावर भंडारा जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशनमधून खून प्रकरणी गुन्हा दाखल होता आणि त्याला शिक्षा झाली होती। दिनांक 15/7/2025 रोजी आम्हाला सेंट्रल जेल नागपूर येथून फोनद्वारे माहिती मिळाली की सकाळी 8-8:30 वाजताच्या सुमारास बॅरेक क्रमांक 4 छोटी गोल हा जो परिसर आहे सेंट्रल जेल मधला, तिथे कैदी क्रमांक C8879 तुळशीराम लाकडू शेंडे वय 54 वर्ष, राहणार पवनी रामपुरी, जिल्हा गोंदिया याने गळफास लावून आत्महत्या केली आहे। त्या माहितीवरून आम्ही जेव्हा सेंट्रल जेलमध्ये त्या घटना घडलेल्या ठिकाणी गेलो, तेव्हा मला असे दिसून आले की रंगकाम विभाग आहे सेंट्रल जेलमध्ये, तिथे एका खिडकीला पाठीमागे, जिथे कोणी बघणार नाही अशा ठिकाणी त्या कैद्याने अंडरवेअरचे जे इलास्टिक असतात त्या सदृश्य दोरीने स्वतःच्या गळ्याला फास लावून घेतला होता आणि आत्महत्या केल्याचं आम्हाला दिसून आलं। सदरचा कैदी हा भंडाऱ्यामध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये 302चा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा लागलेली होती आणि बरीचशी शिक्षा त्यांनी भोगलेली आहे। परंतु काही कारणास्तव त्याच्या पत्नीचाच त्याने खून केल्याच्या गुन्ह्यामध्ये तो शिक्षा भोगत होता आणि काही कारणास्तव त्याचं मानसिक संतुलन हे बऱ्याच दिवसापासून थोडंसं खालावलेलं असल्याची माहिती मिळाली आणि त्यामुळे थोडा डिप्रेशन मध्ये जाऊन कदाचित हे त्यांनी कृत्य केलं असावं। सदरच्या गुन्ह्यामध्ये आम्ही आता घटनास्थळी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केलेला आहे, त्याचा PM झाले, आज पोस्टमॉर्टम झालेला आहे। नातेवाईकांकडे आपण तपास करत आहोत त्याच्याकडे, आणि जे पुरावे आहेत जेलमध्ये CCTV असेल किंवा इतर काही साक्षीदार असतील, कैदी असतील त्याच्यासोबत राहणारे, यांच्याकडे आपण त्या अनुषंगाने तपास करत आहोत आणि आपला तपास चालू आहे। तर होती नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्याच्या आत्महत्येची बातमी। या घटनेमुळे कारागृहातील कैद्याच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आणि सुरक्षेची उपाययोजना अधिक कडक करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे।